सध्या कितीतरी तरुणांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांना असं वाटतं आहे शिकलेल्या मुलीशी लग्न करावं की नाही, किंवा मग लग्न झाल्यानंतर बायकोला पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवावं की नाही, तिच्या शिक्षणासाठी खर्च करावा की नाही, असे एक ना अनेक प्रश्न तरुणांच्या मनामध्ये निर्माण झाले. कारण आंधळ्याला जेव्हा दिसायला लागतं तेव्हा तो सर्वप्रथम त्याच्या हातातली काठी फेकून देत असतो, ज्या काठीने त्याला अर्धनिम्म आयुष्य साथ दिलेले असते. मित्रांनो, थोडक्यात ज्या नवऱ्याने कितीतरी मनापासून कष्ट केले असतात, ज्या नवऱ्याने कितीतरी त्याग केला असतो, स्वतःचे फ्युचर बाजूला ठेवून तिला शिकवलेलं असतं, तिच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केलेला असतो. जेव्हा ती शिकून मोठी होते, जेव्हा ती स्वावलंबी होते, जेव्हा ती आर्थिक बाबतीत स्वावलंबी होते, तेव्हा ती तिच्या पाठीमागं कोणी कष्ट घेतले याची जाणीव न ठेवताच प्रियकराशी फरार होते. असे एक ना अनेक उदाहरणं आपल्यासमोर आलेत. त्यामुळं आजचा तरुण हा पूर्णपणे घाबरलेला आहे. तरुणाला अक्षरशः घरगुती हिंसाचार वाढलेला आहे. तरुणासोबत आर्थिक हिंसाचार खूप वाढलेला आहे. एवढंच नाही तर शारीरिक हिंसाचारही वाढलेला आहे. तरुणांना एक्झॅक्टली कोणता निर्णय घ्यावा हाच समजत नाही, कारण भीतीचं वातावरण सगळ्यांच्याच मनात निर्माण झालं आहे. मित्रांनो, महिलांसाठी बरेच काही नियम आहेत, आयोग आहेत, हेल्पलाईन आहेत, परंतु तरुणांसाठी, पुरुषासाठी एकही नाही आहे. थोडक्यात कितीतरी असे उदाहरणं झालेत की पुरुषाने निम्म्या आयुष्याची पुंजी त्या बायकोसाठी खर्च केलेली असते, परंतु त्या बायकोने त्याला रिटर्न गिफ्टमध्ये फक्त धोकाच दिलेला असतो, तोही तिच्या लव्हरच्या स्वरूपात. मग कधीकधी तिने लव्हरच्या मदतीने त्या नवऱ्याला संपवलेलं असतं, तर कधीकधी त्या लव्हरच्या मदतीने तिने त्या नवऱ्यावर कोर्टात केस केलेले असते. केसही असे असते पोटगीची किंवा फसवणुकीची किंवा इतर केसेस असतात, ज्याने कधी तिला आयुष्यभर फसवण्याचा विचारच केला नाही, ज्याने आयुष्यभर कष्ट करून तिच्या शिक्षणासाठी पैसे लावले, कष्ट करून ती मोठी व्हावी याचाच विचार केला, परंतु तिने त्याला सगळ्यात शेवट त्याच्या पायाखाली जमीन सारखावी असं कार्य केलं आणि त्याला जगत असतानाच कोमात पाठवण्याचं काम केलं. असे उदाहरणं आपण बरेच ऐकतो. त्यामुळं तरुणांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलींनो, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही तुमच्या वडिलांच्या लाडके आहात, तुम्ही खूप मोठे व्हावा अशी तुमच्या वडिलांची इच्छा असते, प्लस तुमच्या नवऱ्याचीही इच्छा असते. अशा काही अपवाद आहेत ज्यांना नवराच नको आहे, परंतु खूप शिकलेल्या बाया आहेत, खूप शिकलेल्या पत्नी आहेत, ज्या आजही नवऱ्याजवळ खूप मनापासून राहतात, नवऱ्याची सेवा करतात. मी असं म्हणत नाही की 100% महिला धोका देतात, परंतु 2% जरी महिलांनी पुरुषांना धोका दिला तरी पुरुष हा खचून जातो.